आपला हा भाग औद्योगिकदृष्ट्या तसा अतिशय प्रगत भाग आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं 6 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू होणं हे संभाजीनगरच्या उद्योग जगतासाठी सुद्धा चांगली बाब नाही. पण ज्यावेळेस इथली सगळी पाहणी केली तर हा सगळा अपघात झालेला हा मनुष्य निर्मित आहे. क्लिअर कारण एक तर हा 5,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट असताना किती मोठं इन्क्रोचमेंट आहे इथे सगळ्यात आधी पाहिलं पाहिजे. त्याच्याकडे MIDCचं कसं दुर्लक्ष आहे, का दुर्लक्ष आहे? मग कामगार विभागाचा डिश विभाग आहे, काय याच्याकडे लक्ष देतो? कामगार कुठून आले, काय आले, रजिस्ट्रेशन त्यांची नोंदणी आहे का, इथं हा रेसिडेन्शियल भाग आहे का, इंडस्ट्रीमध्ये स्वयंपाक करणं अलाउड आहे का, गॅस ठेवणं अलाउड आहे का? जर हे सगळं बघितलं तर हे लोक जळून नाही तर गुदमरून मेलेले. आणि म्हणून याला एकतर खरं तर जो कोण मालक असेल मला माहीत नाही, याच्यावर तर 302 मनुष्यवधाचा गुन्हा आणि अधिकाऱ्यावर पण 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे MIDCच्या, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण या महिन्याभरातला या महाराष्ट्रातला हा 3रा अपघात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये असाच अपघात झाला, नागपूरमध्ये तर सोलार इंडस्ट्रीमध्ये अपघात झाला आणि आज संभाजीनगरात अपघात झाला. म्हणजे कामगाराचा जीव काय स्वस्त आहे का? सर्वसामान्य माणसाचा जीव इतका स्वस्त झालाय का?